नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे। जरीपटका आणि नारा रोड या दोन भागांमध्ये दुपारी 12 आणि 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप आहे की भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राजवळ लावलेल्या त्यांच्या टेबलवरून मतदारांना मतदान केंद्रात जाण्यापूर्वी मदत म्हणून मतदार यादी क्रमांक, खोली क्रमांक कळवण्यासाठी जी छोटी स्लिप दिली त्या स्लिपवर नितीन गडकरी आणि भाजपचं निवडणूक चिन्ह होतं। नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ घोषणाही लिहिलेली होती। काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची ही कृती नियमांचा उल्लंघन करणारी असल्याचा आरोप करत त्यांना गडकरींचा फोटो आणि भाजपचं निवडणूक चिन्ह छापून देणारी मशीन तिथून हटवायला सांगितली आणि यावरूनच दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले। नारामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांजवळची ती छोटी फोटो मशीन जमिनीवर आपटून फोडून टाकली। जरीपटका आणि नारा रोड भागामध्ये दुपारच्या सुमारासची घटना आहे। आज नागपूरमध्ये मतदान पार पडते। पहिल्या टप्प्यातल्या मतदान केंद्रांमध्ये मतदार होण्यासाठी आज नागपूर या लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे। मात्र अनेक ठिकाणी काही तक्रारी येतात। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये याच मुद्द्यावरून आज राडा झालाय। रजत वशिष्ठ आपल्याला आणखी माहिती देत आहेत। रजत, कविता, नागपूरच्या जरीपटका परिसरात आणि सोबतच उत्तर नागपूरमध्ये नारा रोड नावाचा परिसर आहे। या दोन ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत। काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप होता की बूथ जवळ जे भाजपचे कार्यकर्ते आपला टेबल लावून बसलेले होते त्या ठिकाणी मतदारांच्या मदतीसाठी जे काही एक मतदार यादीचा क्रमांक आणि कुठल्या खोलीमध्ये मतदान आहे यासाठीची जी माहिती लिहून जी स्लिप दिली जाते ती स्लिप ते छापील पद्धतीने देत होते आणि त्याच्यावर भाजपचा सिम्बॉल होता, नितीन गडकरी यांचा फोटो होता आणि त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर या वादावादीला सुरुवात झाली। नारा रोड परिसरामध्ये जो काही व्हिडिओ आपल्या हाती लागलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की काँग्रेसचा एक कार्यकर्ता भाजपच्या टेबलावरची ती मशीन उचलून जमिनीवर आपटतोय आणि फोडतोय। या घटनेची माहिती जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेली आहे। मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई जी आहे ती पोलिसांकडून झालेली नाही। पुढे या घटनेसंदर्भात काय होतं हे पाहण्यासारखं असणार आहे। कविता, धन्यवाद माहितीबद्दल। रजत, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।